आज एवढे सारे आलू पराठे आणि धपाटे बनवलेत, तरी धपाटे बनवण्याचं काम जे आहे ते चालूच आहे. तर चला पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी किशोर. एक दिवस अशी धावपळ येते ना ताईंनो, तर माझ्यासारखी तुमची पण अशी धावपळ होत असेल. तर मैत्रीण आहे हॉस्पिटलाइज, तिचे मिस्टर, त्यांनासुद्धा टिफिन द्यायचं होतं. आणि खरंच एक म्हणजे असा तो आनंद असतो की आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात आनंद येतो किंवा कोणाला तरी बरं वाटतं, तर ते कार्य करायलासुद्धा अगदी मनापासून म्हणजे खूप छान वाटतं. तर त्यांनासुद्धा टिफिन द्यायचा होता. पार्थला टिफिन दिला, त्यांना दिला, मिस्टर देऊन आलेले, मग त्यांना दिला नाश्ता. आणि त्यानंतर दुपार झाली. दुपारी थोडा वेळ आराम केला मी आणि पुन्हा संध्याकाळी टिफिन द्यायचा होता. उपवास पण होता, तर त्यामुळे ना 5:30ला जेवणाला लागलेली. एकीकडे डाळ लावून घेतलेली, त्यानंतर तांदळाची खीर बनवायची होती. तर ते आंबेमोहर तांदूळ तुम्ही पाहिलंच असेल, छान स्वच्छ धुवून कुकरला ते शिजवायला लावलेले. आणि मध्येच पार्थचं आलेलं, तो आलेला क्लासवरून ना, तोपर्यंत 7 वाजलेले. तर त्याचं चाललेलं मला शिरा बनव नाश्त्याला. मग एकीकडे शिरा बनवणं हे ते सगळंच चालू होतं. आणि त्यातनं दुसरी भाजीचं ठरलं तर मग मसाला भेंडी करायचं ठरवलं. भेंडी छान अशी कट करून घेतली, उभ्या चिरा मारून घेतल्या. आणि वाटण होतं, सुक्कं वाटण. तुम्हाला मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल जेव्हा वाटण्याची गरज असते तेव्हा. तर सुक्कं वाटण, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ घालून घेतलं आणि छान अशी भेंडी भरून घेतली, पाहू शकता. ती छान आणि तेलावर अशी परतवून घेतली. खूप छान आणि क्रिस्पी होते, अशी मस्त लागत होती भेंडीची भाजीसुद्धा. तर तेलामध्ये अशी अगोदर फ्राय करून घेतली आणि नंतर कांदा टोमॅटोवरती भाजी घालून घेतली. पुढे बघायलाच इथे खीरसुद्धा छान झालेली. तिला मी आता कढईमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार गूळ वगैरे घालून घेतलेला आहे. दूध आहे ना, तो नंतर घातलेला, नाहीतर मग काय होते, खीर फाटते, अशी दूध फाटतो ना, तो खराब होते. तर इथे भेंडीची भाजी आता फ्राय करून घेतलेली. तिला आता अगदी फायनल टच देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपली मराठी भाषेमध्ये फोडणी देऊन घेतलेली आहे. आणि पाहू शकता मस्त अशी भेंडीची भाजी झालेली आहे, अगदी मस्त फ्राय झालेली. त्यानंतर डाळीला वगैरे फोडणी देऊन घेतली. आणि एकीकडे माझ्याकडनं बघा स्वामींचा तारक मंत्राचा आवाज येत असेल, ते सुद्धा चालू होतं. फोडणीचा आवाज आल्यानं मस्त फोडणी बसलेली डाळीला. तर अशी काही माझी रेसिपी चालू होत्या, भरपूर पदार्थ बनवले. आणि इथे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते तुपात तळून खिरीमध्ये नंतर घातलेले आणि दूध गरम करून घालून घेतलेला खाली उतरल्यानंतर. तर खीरसुद्धा A1 झालेली, मस्तच अगदी. आणि त्यानंतर हिरव्या हरभऱ्यांची भाजी करायची होती, ती फोडणी देऊन घेतलेली. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खरंच अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला